नमस्कार. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे अभ्यासश्री अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 19 एप्रिल आजच्या सेशनमध्ये चालू घडामोडी या घटकांतर्गत विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण न्यूज आहेत त्या प्रत्येक न्यूजचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहे. आणि एकंदरीत हा जो काही डिस्कशन विश्लेषणात्मक लेक्चर जो आहे तर तो नवीन पॅटर्ननुसार राज्यसेवा आणि UPSC या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. सोबतच जे मुलं मुली सरळ सेवा परीक्षेची देखील तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी देखील हा लेक्चर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आजच्या सेशनमध्ये 6 महत्त्वपूर्ण अशी न्यूज आपण कव्हर करणार आहे. पहिला न्यूज महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारा शासकीय योजना या घटकाचा भाग म्हणून आपण कव्हर करणार आहे. दुसरा न्यूज जो आहे तर तो संरक्षण विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी डिस्कशन आपण करणार आहे. तिसरा जो न्यूज आहे तर तो आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण आणि जो नुकताच भारत आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती वारंवार जो न्यूज चर्चेमध्ये जल वाटप करार तर तो सिंधू जल वाटप करार आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारा पॉलिटी या घटकाचा भाग म्हणून किंवा कायदा या घटकांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याला 10 वर्ष नुकतंच पूर्ण झालेले आहेत. 28 एप्रिल 2025 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हा कायदा जो आहे स्पेशली सांगायचं झाला तर जे मुलं मुली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षे तयारी करत आहेत तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा मेन एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2च्या अनुषंगाने हा कायदा अभ्यासणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कमीत कमी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा आणि माहिती अधिकार कायदा या दोन्ही कायद्याशी संबंधित कमीत कमी 3 ते 5 प्रश्न यावरती विचारत असतात. म्हणजे ग्रुप बीच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर 6 ते 10 प्रश्न, ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून सांगायचं झाला तर 3 ते 5 प्रश्न किंवा 5 मार्काचा यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर मित्रांनो जो 5वा न्यूज आपण समजून घेणार आहे तो युग्म परिषद 2025 चर्चेमध्ये आहे. एखादी चर्चेतील परिषद या घटकाचा भाग म्हणून आणि भारतीय पोस्ट विभागाकडून ज्ञान पोस्ट सेवा 2025 शुभारंभ केला जाणार आहे. तर ज्ञान पोस्ट सेवा काय आहे, चर्चेमध्ये काय आहे, सगळे मुद्दे आपण 1 बाय 1 कव्हर करूया. आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत लेक्चर न विसरता सर्वांनी बघा. चला, काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. लेक्चरला लाईक केलं असेल तर लाईक करा. पहिला न्यूज आपण डिटेलमध्ये डिस्कस करतोय. राज्यातील शाळांचे जिओ टॅगिंग सध्याला चर्चेमध्ये आहे. जो उपक्रम सुरू केलेला आहे तर तो महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जेवढ्या काही शैक्षणिक शाळा आहेत त्यांचं जिओ टॅगिंग करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने उपक्रम सुरू करण्याचा हेतू म्हणजे लक्षात घ्या, शाळांचे जो स्थानिक आणि भौगोलिक माहिती आहे त्या माहितीचं डिजिटायझेशन करणं. दुसरा हेतू म्हणजे शासनाला धोरण ठरवताना आणि शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना जर काही अडचणी येत असतील त्या अडचणी येऊ नये यासाठी आणि त्यांना ते ठरवताना आणि धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जी अचूक माहिती लागणार आहे ती अचूक माहिती या जिओ टॅगिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. जिओ टॅगिंग बद्दल आताची कंडिशन काय आहे एकंदरीत तेच आपण समजून घेऊया. तर बघा, 93% शाळांचं आतापर्यंत जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आलंय. जर एकंदरीत ही आकडेवारी आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्यासाठी जिओ टॅगिंग काय आहे, कोणत्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जिओ टॅगिंग केलं जात आहे, अजून याच्याशी संबंधित केंद्र सरकारचा कोणता वेब पोर्टल आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त आता चर्चेमध्ये आहे, इन्फॉर्मेशन माहीत असावं म्हणून आपण या ठिकाणी आकडेवारी लक्षात घेतोय. परीक्षे दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नाही आहे, लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आतापर्यंत एकूण 90,361 शाळांचं जिओ टॅगिंग किंवा मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. उर्वरित शाळांचं काम लवकरच पूर्ण केलं जाणार आहे असं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय. मित्रांनो, हे जिओ टॅगिंग करण्यासाठी जो काही तांत्रिक सहकार्य आहे ते तांत्रिक सहकार्य कोणाकडून लाभलेलं आहे तर तो महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्या माध्यमातून मदत मिळालेली आहे. त्यांच्यासोबत सामंजस्य करार करून एक ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे महास्कूल GIS. म्हणजे जो काही राज्यामध्ये शालेय शैक्षणिक विभागांचा जिओ टॅगिंग केला जात आहे तो कोणत्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्याचं नाव लक्षात ठेवा, महास्कूल GIS या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. ठीक आहे. तर बघा, यासोबतच लक्षात घ्या, केंद्र सरकारने UDIS प्लस नावाचं प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. UDIS प्लस काय आहे तर UDIS प्लस हे एक असा प्लॅटफॉर्म आहे किंवा असा संकेतस्थळ आहे ज्यामध्ये भारतातील सर्व शैक्षणिक शाळांची माहिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे UDIS प्लस प्लॅटफॉर्मवरती
राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या या प्लॅटफॉर्मवरती किंवा संकेतस्थळावरती आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. UDIS प्लस लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघा UDIS प्लसचं फुल फॉर्म लक्षात घ्या, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस. ठीक आहे, जो की केंद्रीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सुरू केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्वीचा जो UDIS होता तर त्याचा सुधारित आवृत्ती म्हणून UDIS प्लस कडे पाहिली जाते. ठीक आहे, तर UDIS प्लस वरती ऑनलाईन आणि रिअल टाइम डेटा संकलनावर आधारित कार्यरत असणारी ही एक संकेतस्थळ किंवा डेटाबेस प्रणाली म्हणून ओळखली जाते. यामध्ये भारतातील सर्व शाळांची माहिती स्टोअर करण्यात आलेली आहे. म्हणजे UDIS प्लसचं उद्दिष्ट किंवा महत्त्व थोडक्यात लक्षात घेऊया. तर बघा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योग्य धोरण ठरवण्यासाठी UDIS प्लस वरती अचूक आणि वेळेवरती डेटा उपलब्ध करून दिला जातो. शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेवरती सुधारणा करण्यासाठी आवश्यक माहिती UDIS प्लस प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळते. शैक्षणिक व्यवस्थेबद्दल सर्वसमावेशक माहिती देऊन UDIS प्लसच्या माध्यमातून पारदर्शकतेत वाढ करण्यात आला आहे. म्हणजे UDIS प्लस वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात किंवा महास्कूल GIS माध्यमातून जो राज्यातील शाळांचं जिओ टॅगिंग केला जातोय त्यावरती देखील येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर मित्रांनो, या दृष्टिकोनातून या न्यूजवरती जेवढे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न तयार होणार आहेत त्या प्रत्येक प्रश्नांचा सराव इथून पुढे तुम्ही म्हणजे प्रत्येक न्यूजवरती जेवढे काही सराव प्रश्न तयार होतील त्या प्रत्येक सराव प्रश्नांचा तुम्ही अभ्यासशीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभ्यासशीर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे. ठीक आहे, वेळ वाचवण्यासाठी मी काय केलेलं आहे आणि तुमचा चांगला प्रॅक्टिस व्हावा या हेतूने आपण न्यूज ॲनालिसिसमध्ये फक्त न्यूज ॲनालिसिसचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. त्याचा सराव प्रश्नांचा अभ्यास जो आहे तो तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कराल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे? अभ्यासशीर अकॅडमी. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलाय. जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला काही अडचण आला तर तुम्ही मला पर्सनली कॉल देखील करू शकता किंवा मेसेज करून विचारू शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657782585 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, चला दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण समजून घेतोय. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणा किंवा संरक्षणाची घडामोडीचा पार्ट म्हणा, हा न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भारत फ्रान्स या देशाकडून एकूण 26 राफेल मरीन फायटर विमान खरेदी करणार आहे. त्या संदर्भात नुकताच करार करण्यात आला आहे आणि हा जो करार आहे एकूण किती कोटी रुपये किमतीचा करार आहे तर एकूण 64,000 कोटी रुपये किमतीचा हा करार आहे. मित्रांनो, या कराराअंतर्गत भारत फ्रान्सकडून एकूण 26 राफेल मरीन फायटर विमान खरेदी करणार आहे. ठीक आहे, तर बघा हे जे 26 विमान आहेत 2030 पर्यंत भारतात दाखल होणार आहे. या कराराअंतर्गत भारतामध्ये विमानांचा मुख्य सांगाडा आणि देखभाल प्रकल्प उभारला जाणार आहे. मग त्या अंतर्गत इंजिन असेल, सेन्सर्स असेल, शस्त्र प्रणाली असेल, हे देखील त्यांचा देखभाल जो प्रकल्प आहे तो भारतामध्ये उभारला जाणार आहे. त्यासाठी फ्रान्स भारताला मदत करणार आहे. ठीक आहे, आणि हे जे एकूण 26 राफेल मरीन फायटर विमान जे आहे प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे, भारतीय नौसैनिकांना या कराराचा भाग म्हणून भारत आणि फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि हे जे 26 विमान आहेत प्रामुख्याने INS विक्रांत या स्वदेशी विमानवाहू नौकेवरती तैनात केली जाणार आहे. ठीक आहे, आणि हे करार फ्रान्समधील दसू एव्हिएशन या कंपनीकडून निर्मित केली जाणार आहे, तयार केली जाणार आहे. कंपनीचं नाव पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, दसू एव्हिएशन. ठीक आहे, चलो तिसरा एक इम्पॉर्टंट न्यूज आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करतोय, समजून घेतोय, तो म्हणजे सिंधू जल वाटप करार किंवा इंडस वॉटर ट्रीटी 1960 आता वारंवार चर्चेमध्ये. मित्रांनो, तर हा जो संबंधित जो काही डिटेलमध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे तर तो लोकसत्ता पेपरमधील संपादकीय पेजच्या खाली विश्लेषण नावाचा आर्टिकल दररोज येत असतो. मित्रांनो, तर त्या विश्लेषण आर्टिकलमधून इन्फॉर्मेशनचं कलेक्शन करून या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहे. सोबतच एक्स्ट्रा माहिती जे ह्या आर्टिकलमध्ये समाविष्ट नाही पण परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे ते देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नुकताच एक इन्सिडेंट घडला पहलगाममध्ये, तो म्हणजे दहशतवादी हल्ला. म्हणजे जम्मू काश्मीरमधील बैसरन व्हॅलीमध्ये असणारा जो पहलगाम म्हणून ठिकाण आहे तर त्या ठिकाणी घातक दहशतवादी हल्ला झाला.
त्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने पाकिस्तान विरुद्ध 5 कलमी कृती आराखड्याला मंजुरी दिली. ठीक आहे, मग ते 5 कलमी कृती आराखड्याअंतर्गत कोणते कोणते कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली ते आपण समजून घेण्याआधी थोडासा पार्श्वभूमी समजून घेऊया. बघा मित्रांनो, 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकावरती सशस्त्र हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला, भारतीय नागरिकांचा. अनेक जण जखमी झाले. ठीक आहे, आणि हल्ल्यातील बहुतेक बळी हे प्रामुख्याने पर्यटकांची होती मित्रांनो. तर बघा, पाकिस्तान स्थित बंदी घातलेले जे लष्करी तैयबा आहे, ज्याला LET म्हणून ओळखले जातो, तर त्याच्याशी संलग्नित असणारी रेजिस्टन्स फ्रंट किंवा TRF ने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे हा हल्ला प्रामुख्याने कुणी केलाय, तर लष्करी तैयबाचा संलग्न असणारा रेजिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची, जी एक दहशतवादी संघटना आहे, त्यांनी ही जी जबाबदारी स्वीकारली. याआधी म्हणजे जो काही रेजिस्टन्स फ्रंट आहे किंवा TRF आहे, त्याचा उदय 2020 मध्ये झालेला बघायला मिळतो. त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यायचं झालं तर 2019 मध्ये म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये आपल्या भारतामध्ये कायदा अंमलबजावणी सुरू झाली. त्या कायद्याचं नाव आहे जम्मू आणि काश्मीर राज्य पुनर्रचना कायदा. त्या कायद्याअंतर्गत जम्मू आणि काश्मीर या घटक राज्याचं विभाजन झालं आणि 2 नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. एक म्हणजे जम्मू आणि काश्मीर, दुसरा म्हणजे लडाख. त्याआधी 5 ऑगस्ट 2019ला काय करण्यात आला, आर्टिकल 370 रद्द करण्याशी संबंधित जो तरतूद करण्यात आला, म्हणजे जम्मू आणि काश्मीरसाठी एक जो विशेष तरतूद लागू होता कलम 370, तो रद्द करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर 2020 मध्ये TRF किंवा रेजिस्टन्स फ्रंट अस्तित्वात आला, उदय झाला. 2023 मध्ये भारतीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आणि हीच दहशतवादी संघटनेशी संबंधित असणारे दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला अमानुष्य शस्त्र हल्ला केला पर्यटकावरती. त्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला मित्रांनो. ही थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने 5 कलमी कृती आराखडा जाहीर केला. त्यातला पहिला म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याशी संबंधित, दुसरा म्हणजे अटारी वाघा सीमा तपासणी नाका बंद करण्यासंदर्भात, तिसरा म्हणजे पाकिस्तानसाठी सार्क व्हिसा सूट योजना रद्द करण्यासंदर्भात, चौथा म्हणजे पाकिस्तानी लष्करी सल्लागारांची हकालपट्टी करण्यासंदर्भात आणि 5वा म्हणजे राजनैतिक कर्मचाऱ्यांचं कपात करण्यासंदर्भात. अशी 5 कलमी कृती आराखडा भारत सरकारने जाहीर केला. आता त्याचाच भाग म्हणून आपण डिटेलमध्ये समजून घेऊया सिंधू जल वाटप करार काय आहे. प्रत्यक्षामध्ये 19 सप्टेंबर 1960 मध्ये हा करार करण्यात आला. या करारावरती तेव्हा हस्ताक्षर करणाऱ्यामध्ये जर विचार केला तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयूब खान यांनी या करारावरती स्वाक्षरी केली होती. सिंधू जल वाटप करार किंवा इंडस वॉटर ट्रीटी हा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये करण्यासाठी मध्यस्थी करणारी आंतरराष्ट्रीय संघटना कोणता, असाही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, जागतिक बँक यांच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला. म्हणजे वर्ल्ड बँक यांच्या मध्यस्थीने हा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आला. त्या कराराचं नाव आहे सिंधू जल वाटप करार किंवा इंडस वॉटर ट्रीटी. कधीचा आहे? 1960चा. या कराराअंतर्गत एकूण 5 नद्यांचे पाणी वाटपाचा करार करण्यात आला. त्या 5 पैकी लक्षात घ्या, म्हणजे सिंधूसह एकूण 5 म्हणजे एकूण 6 नद्यांचं या ठिकाणी लक्षात घ्या. भारताच्या वाट्याला जर आलेल्या नद्यांचा जर विचार केला तर त्यातला आहे सतलज. ठीक आहे, दुसरा आहे बियास आणि तिसरा आहे रावी. रावी, बियास, सतलज जे पूर्वेकडच्या नदी आहेत, तर त्या 3 नद्यांची पाणी वापरण्याचा परमिशन भारताला मिळाला. आणि पश्चिमेकडचे असणारे 3 नदी आहेत, त्यामध्ये बघा सिंधू, झेलम आणि चिनाब, या पश्चिमेकडील नद्यांचं पाणी वापराचा अधिकार पाकिस्तानकडे आला. म्हणजे मित्रांनो, सिंधूसह 5 नद्यांचा पाणी बाबतचा जो करार आहे त्यापैकी 3 नद्या कोणत्या कोणत्या भारताकडे होत्या, तर त्यामध्ये सतलज, रावी, बियास असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. जागतिक बँकेची यामध्ये भूमिका काय आहे? जागतिक बँकेने जो मध्यस्थी केलेला आहे तर ती आपण भूमिका थोडं समजून घेऊया.
दोन्ही देशांमध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये तांत्रिक सल्ला, मध्यस्थी आणि निधी उभारणी यामध्ये सहकार्य करण्याची जागतिक बँकेने भूमिका घेतलेली आहे. मग या करारांतर्गत जर समजा विवाद उत्पन्न झाला तर विवाद निवारण प्रक्रियेमध्ये जागतिक बँकेचे निरीक्षणात्मक स्थान कायम आहे. तक्रारी किंवा मतभेद जर आला तर जागतिक बँक काय करेल, न्यायाधिकरण किंवा तटस्थ तज्ज्ञ नेमेल आणि त्यातून निराकरण करण्याचा भूमिका जागतिक बँकेकडून साकारला जाईल. या ठिकाणी जागतिक बँक करार कधी करण्यात आला, भारताच्या वाटेला आलेली नदींची नावं काय, ठीक आहे, ते आपल्या लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे. तर बघा, सिंधू जल कराराची वैशिष्ट्ये जर लक्षात घेतला तर हा एक टिकाऊ करार म्हणून ओळखला जातो. म्हणजे सिंधू जल कराराला जगातील सर्वात जास्त काळ टिकून राहिलेला जल वाटप करारापैकी एक करार म्हणून मान्यता मिळालेली आहे, ओळखली जाते. जर एकंदरीत या करारांतर्गत भारताला मिळालेले पाण्याचं वाटप किंवा अधिकार आणि पाकिस्तानला मिळालेले पाण्याचा वाटप अधिकार किती आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, भारताला एकूण 20% पाणी म्हणजेच वर्षाला जवळपास 33 दशलक्ष एकर फूट किंवा मिलियन एकर्स फीट किंवा ह्यालाच जर आपण BCM मध्ये सांगायचं झाला तर 41 अब्ज घनमीटर हे भारताच्या वाट्याला पाणी आलेलं आहे आणि पाकिस्तानच्या वाट्याला जवळपास 80% पाणी म्हणजे सुमारे 135 मिलियन एकर फीट पाणी पाकिस्तानच्या वाट्याला मिळालेले या करारांतर्गत. या कराराचा भाग म्हणून जो वापराची अटी निश्चित करण्यात आले, दोन्ही देशांना एकमेकाच्या वाट्याच्या पाण्याचा मर्यादित वापर करता येईल असं या करारामध्ये नमूद करण्यात आलंय. ठीक आहे. भारत हे पाणी रोखू शकत नाही किंवा त्याचा प्रवाह लक्षणरित्या बदलू शकत नाही असं देखील करारामध्ये नमूद करण्यात आलंय. मग आता भारताने जो काही करार केलेला आहे मित्रांनो, त्या करार मोडलेला नाहीये तर फक्त स्थगिती आणलेले आहे. भारताने जो 1960चा सिंधू जल वाटप करार आहे तो करारावरती काय केलेलं आहे, स्थगिती आणलेलं आहे. मग आता पाकिस्तानसाठी या कराराचा किंवा सिंधू नदीचं महत्त्व काय ते आपण थोडं लक्षात घेऊया. तर बघा, सिंधू नदी पाकिस्तानसाठी सिंचन, शेती आणि पिण्याचे पाणी यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा जर विचार केला तर जवळपास 23% आहे आणि जवळपास पाकिस्तानातील 68% लोक हे प्रामुख्याने शेतीवरती उदरनिर्वाह त्यांचा अवलंबून आहे किंवा शेतीवरती ते अवलंबून आहेत. ठीक आहे. सिंधूवरील अवलंबित्व जर सांगायचं झाला तर सिंधूच्या पाण्यावरती पाकिस्तानची शेती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. पाणी जर समजा अडवलं गेला तर पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावरती आणि परिणामी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती ह्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः पाकिस्तानमधील ग्रामीण नागरिकांचा किंवा ग्रामीण नागरिकावरती त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. सध्याची समस्या जर विचारात घेतली मित्रांनो, आत्ताच्या पाकिस्तान समोर झपाट्याने खाली जाण्याची काही भूजल पातळी आहे, शेत जमिनीचे क्षारीकरण आहे किंवा पाणी साठवण्याची मर्यादित क्षमता आहे, अशा अनेक समस्या सध्याला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतात आणि या समस्यावरती भारताने आता स्थगिती आणलं म्हणजेच खूप पाकिस्तानच्यासाठी कठीण समस्या निर्माण होणार आहे मित्रांनो. मग या भारताने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा अर्थ काय निघणार आहे ते आपण आता लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आपण मगाशी डिस्कस करत असताना काय लक्षात घेतला, हा जो करार आहे तर तो करार मगाशी आपण डिस्कस करत असताना या ठिकाणी मित्रांनो भारत जो यामध्ये भूमिका घेतोय, ठीक आहे, म्हणजे भारत हे पाणी रोखू शकत नाही किंवा त्याचा प्रवाह लक्षणीयरित्या बदलू शकत नाही हा जो स्टँड आहे, म्हणजे भारत सिंधू जलवाटप करारांतर्गत जे काही पाकिस्तानच्या वाटेचे 3 नद्या आहेत त्याचे पाणी रोखू शकत नाही असं भारतावरती बंधनकारक असताना भारताने त्या कराराला स्थगिती आणलंय. मग एकंदरीत त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. भारताने ही जी स्थगिती आणली त्याचा अर्थ काय निघतो, मिनिंग काय निघतात ते आपण लक्षात घेऊया. पहिला म्हणजे पाणी प्रवाहाची आकडेवारी न देण्याचा निर्णय ह्या कराराच्या स्थगितीमधून लक्षात येतो. म्हणजे भारत आता सिंधू नदी किंवा उपनद्यांच्या पाणी प्रवाहाची जी आकडेवारी पाकिस्तानला देणे थांबवू शकतो ह्या कराराचा, म्हणजे भारताने जो काय आता डिसिजन घेतला त्या डिसिजनचा अर्थ निघतो. दुसरा म्हणजे सिंधू, झेलम, चिनाब ह्या ज्या पश्चिम नदी आहेत त्या नदीवरील भारताच्या पाण्याच्या वापरावरती कोणताही निर्बंध राहणार नाही हा पण अर्थ निघतो. तिसरा म्हणजे भारत सिंधू, झेलम, चिनाब या पश्चिमेकडील नद्यावर देखील भारत काय करेल, येत्या काही काळात धरणासारखे जलसाठे उभारू शकतो. सध्याला जर विचारात घेतला तर झेलमची उपनदी किशनगंगा नदीवरती
किशनगंगा जलविद्युत प्रकल्पचं बांधकाम सुरू आहे. चिनाब नदीवरती रॅटल जलविद्युत प्रकल्प सुरू आहे. म्हणजेच येत्या काळामध्ये भारत काय करू शकतो, जे पश्चिमेकडे पाकिस्तानच्या वाट्याला मिळालेले जे 3 नद्या आहेत, सिंधू, झेलम, चिनाब, या पश्चिमेकडील नद्यावरती देखील भारत येत्या काळामध्ये धरणासारखे जलसाठे उभारू शकतो. ठीक आहे, म्हणजे भारताने जो काही स्टँड घेतलेला आहे, डिसिजन घेतलेला आहे करारावरती स्थगिती आणण्याबद्दल, तर त्याचा एकंदरीत अर्थ काय निघतोय ते आपण लक्षात घेतोय. त्यानंतर या प्रकल्पाच्या संदर्भात, म्हणजे हे जे काही जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे त्या प्रकल्पाच्या संदर्भात पाकिस्तानचे निरीक्षण थांबवले जाऊ शकते. म्हणजे भारत पाकिस्तान अधिकाऱ्यांना प्रकल्पस्थळी भेट देण्यापासून थांबवू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे सगळे मुद्दे लक्षात घेतले आपण. आता आपण समजून घेऊया, एकतर्फी करारबंदी अशक्य आहे. म्हणजे एकाएकी भारत करार थांबवू शकत नाही. स्थगिती आणली, पण काय काय डिसिजन आहे, म्हणजे का एकतर्फी करार अशक्य आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, सिंधू जल करारामध्ये अंतिम कालमर्यादा म्हणजे एक्सपायरी डेट आहे का, नाही आहे. जो करार 1960 मध्ये करण्यात आलाय, हा करार किती काळ चालेल त्याची एक्सपायरी डेट त्या करारामध्ये नमूद नाहीये. अंतिम कालमर्यादा नाहीये त्या करारामध्ये. दुसरा मुद्दा म्हणजे या करारामध्ये कोणतेही बदल करायचे असेल तर दोन्ही देशांनी सहमती देणं गरजेचं आहे. या तरतुदीमुळे भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणालाही करार एकतर्फी रद्द करता येणार नाही. भारताने रद्द केला का करार, भारताने या कराराला स्थगिती आणली. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे सिंधू पाणी कराराने वार्षिक जर संवाद किंवा सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी सिंधू आयोग, त्याला म्हणतात परमनंट इंडस कमिशन, आणि त्रिस्तरीय विवाद निराकरण यंत्रणा स्थापन केली, ज्यामध्ये सिंधू कायमस्वरूपी जो आयोग आहे ज्याला परमनंट इंडस कमिशन म्हणतात, तर त्रिस्तरीय विवाद निराकरण यंत्रणा स्थापन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ज्यामध्ये या PIC स्तरावरती किंवा परमनंट इंडस कमिशन स्तरावरती तटस्थ तज्ज्ञांच्या माध्यमातून जागतिक बँकेने किंवा भारत किंवा पाकिस्तानने संयुक्तपणे नियुक्त केलेले असेल. आवश्यक असल्यास मध्यस्थी जे तर त्या न्यायाधिकरणाच्या माध्यमातून निराकरण केला जाईल. म्हणजे मित्रांनो, आपण आता काय समजून घेतला, थोडासा कन्फ्युजन झाला असेल माझ्या सांगण्यातून तर क्लिअर करा. लक्षात घ्या, जर समजा डिस्प्यूट तयार झाला, विवाद तयार झाला, तर तो विवादाचं निराकरण कशाच्या माध्यमातून केलं जाईल, तर कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या माध्यमातून किंवा त्रिस्तरीय विवाद निराकरण यंत्रणांच्या माध्यमातून किंवा भारत आणि पाकिस्तानने संयुक्तपणे नियुक्त केलेले जे कुठले न्यायाधिकरण असेल किंवा मध्यस्थी न्यायाधिकरण असेल त्यांच्या माध्यमातून हे विवाद उत्पन्न झाला तर ते निराकरण केला जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो, जो भारताने म्हणजे एकतर्फी करारबंदी शक्य आहे का, तर ते अशक्य काय ते आपण समजून घेतला. भारताने जो काय आता नुकता स्थगितीचा डिसिजन घेतला त्याचा अर्थ काय निघतो ते आपण समजून घेतला. आता आपण समजून घेऊया भारताचा जो आता निर्णय घेतलाय स्थगितीचा, तो त्याचा अर्थ काय निघतो, तर दबाव तंत्र म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे मित्रांनो, भारताने जर समजा एकाएकी तात्काळ पाणी अडवलं तर ते भारतासाठी शक्य आहे का, तर शक्य नाही आहे. का शक्य नाही आहे, तर सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय म्हणजे तातडीने पाकिस्तानच्या वाटेला पाणी अडवणे असा अजिबात होत नाही. तर भारत सिंधूचे पाणी पूर्ण पाणी तातडीने अडवू शकत नाही. त्यासाठी भारताला आवश्यक साठवणूक क्षमता, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे, जे की सध्याला नाही आहे. अशा साठवण आणि वहन क्षमतेच्या सुविधा उभारण्यासाठी अनेक वर्ष लागतील असं यामध्ये सांगितलं गेलं आहे. ही सगळी मुद्दे आपण मित्रांनो लोकसत्ता पेपरमधील जो विश्लेषणात्मक आर्टिकल आहे सिंधू जल वाटप करार 1960चा, त्यातील माहितीच्या आधारे आपण हे डिस्कशन या ठिकाणी करत आहे मित्रांनो. म्हणजे भारतासाठी ज्या पाणी साठवणूक करण्यासाठी जी पायाभूत सुविधा आहे तर ती उपलब्ध म्हणजे कंप्लीट पायाभूत सुविधा भारताकडे नाही आहे. ठीक आहे, हा एक दबाव तंत्र म्हणून आपण या डिसिजनकडे बघू शकतो, जो की अत्यंत गरजेचा आहे. ठीक आहे, आणि योग्य आहे. त्यानंतर दुसरं बघा, सीमित परिणाम क्षमतेचा वापर. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत फक्त काय करू शकेल, 5 ते 10% पर्यंतच पाकिस्तानच्या पाण्यामध्ये कपात करू शकतो. ठीक आहे. तिसरं म्हणजे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. म्हणजे यामुळे करार स्थगित करण्याचा निर्णय हा पाकिस्तानवरती राजकीय आणि सामरिक दबाव टाकण्याचं तंत्र म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो.
सिंधूच्या पाण्यावरती अवलंबून असलेले जे पाकिस्तानी शेती आहे त्यावरती तात्काळ सध्याच्या घडीला कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील आपण मानू शकतो. मित्रांनो, जो काही एकंदरीत वारंवार सिंधू जल वाटप करार चर्चेमध्ये आहे, तर त्या कराराचा होणारा एकंदरीत फायदा, करार कधी करण्यात आला, त्या कराराचं महत्त्व काय आहे, विवाद जर उत्पन्न झाला तर निराकरण कसा केला जातो, कोणाच्या माध्यमातून केला जातो, कोणत्या आयोगाच्या माध्यमातून केला जातो, ठीक आहे, भारताने जो काय स्टँड घेतलेला आता त्याचा एकंदरीत अर्थ काय निघतो, इम्पॅक्ट काय होऊ शकतो, ठीक आहे, एकतर्फी करार नाकारला जाऊ शकतो का किंवा नाही, का नाकारला जाऊ शकत नाही, हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप नक्कीच तुम्हाला लक्षात आला असेल. आणि हा कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण लोकसत्ता वृत्तपत्रामधील विश्लेषण आर्टिकलमधून कव्हर केलेला आहे. आणि हा इन्फॉर्मेशन जो या ठिकाणी आपण कव्हर केला तर तो नवीन पॅटर्ननुसार राज्यसेवा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 2च्या अनुषंगाने आणि निबंध लेखनासाठी आणि इंटरव्ह्यूसाठी हा इन्फॉर्मेशन तुम्हाला कामी येणार आहे. ठीक आहे, मग एकंदरीत ह्या इन्फॉर्मेशनवरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे काही असतील सर्व प्रश्न ते तुम्ही अभ्यासू शकता, प्रॅक्टिस करू शकता टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अभ्यासश्री अकॅडमीच्या. यानंतर मित्रांनो, चौथा न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय, समजून घेतोय, तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाले. मित्रांनो, कधी? 28 एप्रिल 2025 ला, म्हणजे प्रत्यक्षामध्ये 28 एप्रिल 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ठीक आहे, त्या कायद्याला आता 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 2025 मध्ये पहिल्यांदाच सेवा हक्क दिन राज्यामध्ये साजरा करण्यात आलाय. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये दिनविषयक घटकाचा भाग म्हणून सेवा हक्क दिन वरती प्रश्न येऊ शकतो. दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा हक्क दिन कधी साजरा केला जातो तर तुम्ही लक्षात ठेवा 28 एप्रिलला. 28 एप्रिल हा महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात आला तर 2025 वर्षामध्ये साजरा करण्यात आला, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे सदिच्छा दूत किंवा अँबॅसेडर कोण आहेत असा प्रश्नामध्ये प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा शंकर महादेवन. शंकर महादेवन हे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे अँबॅसेडर आहेत, सदिच्छा दूत आहेत, हे लक्षात ठेवा. तर यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही आदेश दिलेले तर महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रत्येक शासकीय विभागाला, ते आदेश काय ते आपण समजून घेऊया. तर बघा, 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शासकीय विभागांतर्गत सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे. जर समजा 15 ऑगस्ट पर्यंत अशा पद्धतीने ऑनलाईन सेवा जर उपलब्ध करून नाही दिला तर प्रत्येक सेवेसाठी दररोज 1000 रुपये दंड त्या विभागावरती आकारला जाणार आहे. अशा पद्धतीने आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहे तर त्या उपक्रमाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यापैकी बघा, राहुल कर्डिले हे वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असताना सेवादूत प्रकल्प त्यांनी सुरू केला होता. तर सेवादूत प्रकल्पासाठी राहुल कर्डिले यांना सत्कार करण्यात आलाय. पंकज आशिया यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी अभिप्राय कक्ष सुरू केला होता. अभिप्राय कक्षासाठी पंकज आशिया यांना सन्मानित करण्यात आला, सत्कार करण्यात आलाय. अमोल येडगे जे की कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते, त्यांनी पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवले होते. पथदर्शी प्रकल्पासाठी अमोल येडगे यांना सत्कार करण्यात आलाय. मित्रांनो, थोडंसं आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा 2015 बद्दल समजून घेऊया. भाजपने 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यामध्ये जर आमची सत्ता आली तर लोकसेवा हक्क कायदा लागू करण्याचं त्यांनी वचन दिला होता. आणि प्रत्यक्षामध्ये सत्ता मिळाल्यानंतर 28 एप्रिल 2015 पासून राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. ठीक आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा लागू करण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन छत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक सचिव समिती स्थापन करण्यात आला. त्यासोबतच डॉक्टर PS मीना जे की तत्कालीन अप्पर मुख्य सचिव होते सामान्य प्रशासन विभागाचे, त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा करण्यासाठी, कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. आणि त्या समितीने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अभ्यास करून मसुदा तयार केला. ठीक आहे,
आणि त्या मसुदेच्या समितीच्या शिफारशीअंतर्गत राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा लागू करण्यात आला. ठीक आहे, थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या. पहिल्यांदा म्हणजे 28 एप्रिल 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नावाचा अध्यादेश येतो. ठीक आहे, प्रत्यक्षामध्ये जो विधेयक आहे 15 जुलै 2015 मध्ये विधानसभेमध्ये विधेयक मांडले जाते आणि 19 ऑगस्ट 2015ला राज्यपालांची त्या विधेयकावरती स्वाक्षरी होते, म्हणजे राज्यपालाकडून मान्यता मिळते आणि प्रत्यक्षामध्ये म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने 28 एप्रिल 2015 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू होते. म्हणजे मित्रांनो, पहिल्यांदा अध्यादेश राज्यपालाकडून येतो 28 एप्रिल 2015ला. ठीक आहे, अध्यादेश नंतर कायदा करण्याचा प्रोसेस सुरू होते. 15 एप्रिल 2015ला विधेयक मांडला जातो विधानसभेमध्ये. राज्यपालांची त्या विधेयकावरती स्वाक्षरी होते 19 ऑगस्टला आणि पूर्वलक्षी प्रभावाने ज्यावेळेस सुरुवातीला जो अध्यादेश आला होता त्या अध्यादेश ज्या दिवशी लागू करण्यात आला होता त्या तारखेपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू होते. तो तारीख लक्षात ठेवा, 28 एप्रिल 2015. ठीक आहे, आणि नुकताच 28 एप्रिल 2025ला 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा सुरू होऊन अंमलबजावणी होऊन. तर बघा, अध्यादेशची तारीख, अंमलबजावणीची तारीख सेम 28 एप्रिल 2015. विधानसभेमध्ये 15 जुलैला सहमत 2015 या वर्षामध्ये. राज्यपालांची स्वाक्षरी 19 ऑगस्टला, म्हणजे राज्यपालांची मान्यता, कायद्यामध्ये रूपांतर. या कायद्यामध्ये एकूण कलमांची संख्या आहे 30. एकूण अपिलांची जी स्टेज आहे, पायरी आहेत, तर ते 3 त्रिस्तरीय अपिलांची पद्धत आहे या कायद्याअंतर्गत. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याअंतर्गत पहिले लोकसेवा हक्क आयुक्त कोण आहेत? पहिले म्हणजे राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त कोण आहेत? त्यांचं नाव आहे स्वाधीन क्षत्रिय. ठीक आहे, मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. ऑनलाईन पोर्टल कोणतं आहे? म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने जे काही ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे त्या पोर्टलचं नाव काय? आपले सरकार. या अंतर्गत सध्याच्या घडीला एकूण किती सेवा उपलब्ध करून देण्यात आलेत? तर एकूण 1000 पेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 1028 सेवा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला 400 सेवा उपलब्ध करून देण्यात आले होते. आयोगाचं ब्रीदवाक्य काय आहे? ठीक आहे, तर ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, आपली सेवा आमचे कर्तव्य. हे ब्रीदवाक्य कुणी तयार केलेलं आहे? हेमंत कानडे यांनी. आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सरकार हे जे पोर्टल आहे आणि या पोर्टलचा जो काही बोधचिन्ह आहे तर तो बोधचिन्ह कुणी तयार केलाय? नरेश अग्रवाल. हे सर्व फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, एक सिरीज आपण ऑलरेडी सुरू केलाय. पहिला व्हिडिओ 2-3 मिनिटाचा आपण अपलोड केलाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याचा. कायद्याचं नाव, व्याख्या, उद्दिष्टे, सगळे मुद्दे आपण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे, अभ्यासश्री अकॅडमीच्या एक प्ले स्टोअर आहे कायदा नावाचा, तर त्या कायद्या प्ले स्टोअर अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याची डिटेलमध्ये आपण जो काही डिस्कशन करणारा सिरीज सुरू केला आहे त्यातला पहिला लेक्चर तुम्ही बघून घ्या. 2-3 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ आहे. तर आता इथून पुढे 5-5 मिनिटाचे अशा पद्धतीने एक 5-6 व्हिडिओ येतील, अपलोड होतील आणि त्या माध्यमातून कंप्लीट कायदा तुम्हाला अभ्यासाला भेटेल. आणि तो झाल्यानंतर माहिती अधिकार कायदा देखील अभ्यासाला तुम्हाला भेटेल, जेणेकरून तुमचे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा दृष्टिकोनातून कमीत कमी 3 ते 5 प्रश्न या 2 कायद्यावरती विचारले जातात, ते तुमचे परफेक्ट होऊन जातील. आम्ही जे काही तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे अभ्यासश्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शिकवणार आहे त्याच्या बाहेरच तुम्ही काही नाही केलात आणि जे नंतर तुम्हाला नोट्स देणार आहे ते नोट्स वाचलात तरी पुरेसं तुम्हाला ठरेल. ठीक आहे, आणि एकंदरीत सराव प्रश्न जे आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अभ्यासू शकता. 8 प्रश्न या एका कायद्यावरती किंवा या न्यूजवरती तुम्हाला बघायला भेटेल. यानंतर मित्रांनो, 5वा न्यूज आपण या ठिकाणी अभ्यासतोय. युग्म परिषद 2025 चर्चेमध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये म्हणजे आज 29 एप्रिल 2025ला ह्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणी. युग्म या शब्दाचा मराठीमध्ये म्हणजे संस्कृतमध्ये अर्थ काय होतो? संगम म्हणजेच कोलॅबरेशन. हे पण लक्षात घ्या. युग्म परिषद चर्चेमध्ये काय समजून घेऊया. तर बघा, युग्म परिषद ही अशा प्रकारची पहिलीच धोरणात्मक परिषद म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये सरकार, शैक्षणिक संस्था, विविध जेव्हा काही शैक्षणिक संस्था असतील, उद्योग असेल, जेव्हा इनोव्हेशन परिसंस्थेतील अग्रणी असतील तर ते उपस्थित राहणार आहेत. आणि या परिषदेमध्ये, युग्म परिषदेमध्ये वांदवानी फाउंडेशन आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह जवळपास 1400 कोटी रुपयाची
सहयोगी प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या नवोन्मेष प्रवासाला यातून हातभार लाभणार आहे. ठीक आहे. तर या परिषदेमध्ये काही प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये IIT कानपूरचा AI आणि इंटेलिजंट सिस्टीम साठी सुपर हब सुरू केलं जाणार आहे. IIT बॉम्बेचा जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, आरोग्य आणि औषध क्षेत्रामध्ये सुपर हब सुरू केला जाणार आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे उपक्रम, प्रकल्प या परिषदेमध्ये केले जाणार आहेत. या परिषदेशी संबंधित म्हणजे युग्म परिषदेशी संबंधित परीक्षा दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट प्रश्न तयार होतील, सर्व प्रश्न तुम्ही अभ्यासू शकता टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. चला, 6वा इम्पॉर्टंट न्यूज आपण या ठिकाणी समजून घेतोय, तो म्हणजे ज्ञान पोस्ट सेवा 2025 चर्चेमध्ये आहे. नुकताच केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घोषणा केलेली आहे. 28 एप्रिल 2025 ला घोषणा कशाशी संबंधित आहे? ज्ञान पोस्ट सेवा 2025 सुरू करण्याशी संबंधित आहे. औपचारिक सुरुवात 1 मे 2025 ला होणार आहे. ठीक आहे. आणि ज्ञान पोस्ट सेवा प्रामुख्याने सर्व पोस्ट म्हणजे भारतातील सर्व जे विभागीय टपाल कार्यालय आहेत तर त्या कार्यालयामध्ये सुरू केला जाणार आहे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ज्ञान पोस्ट सेवा सुरू राहणार आहे. ठीक आहे. ज्ञान पोस्ट सेवा सुरू करण्याचा उद्देश काय मित्रांनो? तर बघा, देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जी काही पुस्तके असतील तर ती अधिक परवडणाऱ्या दरामध्ये वितरित करता यावा हे हेतू ठेवून भारतामध्ये ज्ञान पोस्ट सेवा भारतीय पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे, अंमलबजावणी केलं जाणार आहे. या माध्यमातून 300 ग्रॅम वजनाचा पॅकेट 20 रुपये पासून भारतामध्ये वितरित करता येऊ शकणार आहे. 5 किलोग्रॅम वजनाचा पॅकेट फक्त 100 रुपये किमतीमध्ये, काही कर वगैरे असतात ते सोडून वितरित करता येऊ शकणार आहे. तर आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून ज्ञान पोस्ट सेवा कोणत्या विभागाचा आहे, कधी सुरू करण्यात येणार आहे, या अंतर्गत काय केलं जाणार आहे, सगळे मुद्द्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. जसं की बघा, ज्ञान पोस्ट सेवा कोणत्या तारखेला कार्यान्वित होईल? तर प्रत्यक्षामध्ये 1 मे 2025 ला कार्यान्वित होईल. ज्ञान पोस्ट सेवा कोणत्या विभागाच्या कार्यालयाद्वारे कार्यान्वित होणार आहे? तर भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. ज्ञान पोस्ट सेवा मुख्यतः कोणत्या प्रकारच्या साहित्याचे वितरण केलं जाणार आहे? तर शैक्षणिक साहित्य या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे नॉमिनल रेटमध्ये. म्हणजे आत्ताच्या घडीला मित्रांनो ट्रान्सपोर्टचा जो काही चार्जेस आहे, ठीक आहे, तर तो प्रचंड जास्त आहे. फक्त कमीत कमी 20 रुपये ते 100 रुपये म्हणजे 300 ग्रॅम वजन तुम्ही भारतभर फक्त 20 रुपयामध्ये पाठवू शकता. आणि 100 रुपयामध्ये जवळपास 5 किलो वजनाचा जो पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही पॅकेट भारतभर वितरित करू शकता. ह्यामध्ये ॲडिशनल काही टॅक्सेस वगैरे असतात ते लागू होतील. आय होप आजच्या सेशनमधील जो काही डिटेल डिस्कशन या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आहे, लेक्चर डिस्कशन तुम्हाला आवडलं असेल असं आशा बाळगतो. काही सूचना असतील तर नक्कीच कळवा. लेक्चरला लाईक करा. लेक्चर कसा वाटतो कमेंट करून सांगा. आणि इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर नक्की शेअर करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा PDF स्वरूपामध्ये नोट्स मिळवण्यासाठी आणि क्विज फॉर्मॅटमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी. थांबतो या ठिकाणी. थँक्यू सो मच फॉर टुडे डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.